मोठे बंधू सुभाष धर्मा सकपाळ यांना ही विनंती आहे की या दोन्ही बंधूंच्या हस्ते या ठिकाणी आपली मातोश्री स्मृतिशेष जयश्री धर्मा सकपाळ यांच्या स्मरणार्थ त्यांनी या ठिकाणी सन्मान चिन्ह प्रदान केलेलं आहे। मी निमंत्रित करतोय संघांना जनसेवा मंडळ जलसा मंडळ आगवे, भीमज्योत जलसा मंडळ गुडे, चला पटपट, भीमज्योत जलसा मंडळ गुडे जनसेवा जलसा मंडळ आगवे यांना जरा जोरदार टाळ्या। आता शेवटचा कार्यक्रम आहे, कार्यक्रमाची जांभई अजून काही जण देत आहेत, थोडीशी झोप पण उडू दे। भीमज्योत जलसा मंडळ गुडे यांना सन्मान, मुक्ती संग्राम जलसा मंडळ पोखरे, मुक्ती संग्राम, नवक्रांती जलसा मंडळ जोडवली, वैभव कलामंच उमळी, वैभव कलामंच उमळी, वैभव कलामंच उमळी। त्यानंतर स्पर्धेमध्ये सहभाग घेतला नव्हता, परंतु या ठिकाणी त्यांनी येऊन मंडळाला उपकृत केलं, त्यामुळे गुळवणे जलसा मंडळाला देखील सन्मानित करण्यात येते। चला गुळवणे, ओंबळी, वैभव कलामंच ओंबळी यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते। त्यानंतर गुळवणे आणि सर्वात शेवटी अर्थातच कार्यक्रमाची सुरुवात, कार्यक्रमाचा शेवट ज्या कलाकारांच्या वाणीने झाला त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत। नवतरुण जलसा मंडळ अर्थातच यजमान, चला या। ओके, चला आता बक्षीस वितरणाला सुरुवात। काळजाचा ठोका तुटवणारी हा क्षण असतो, कोणाचा नंबर येईल कोणाचा नाही ही दुखदुख धाकधूक थोडीशी तुमची वाढलेली असेल। ज्यांना हृदयाचा त्रास असेल त्यांनी हात ठेवा जरा तिथे। आणि उत्कृष्ट हार्मोनियम हे पारितोषिक सत्यवान सावंत आणि संदेश सावंत यांच्याकडून प्रदान करण्यात येणार आहे। मी दोघांनाही विनंती करतोय, सत्यवान सावंत आणि संदेश सावंत या दोघांनी या ठिकाणी येऊन हे पारितोषिक या ठिकाणी वितरित करायचं आहे। या कोण सांगणार आहे का अंदाज? तुम्ही आता सगळी स्पर्धा पाहिले, फक्त कानाला नको तर मेंदूमध्ये ते असणं गरजेचे आहे। या स्पर्धेमधील उत्कृष्ट हार्मोनियम वादक थांबायचे अर्थातच ते नाव आहे जलसा मंडळ जनसेवा जलसा मंडळ प्रमोद मोहिते। टाळ्यांचा कडकडाट असाच वाजला पाहिजे। मध्येच समा मध्येच, येस येस, ओके। यानंतर पुढील पारितोषिक अर्जुन सकपाळ, सागर पवार आणि समीर सकपाळ या त्रिमूर्तींना विनंती आहे की आपण त्रिरत्न या इकडे, अर्जुन सकपाळ, सागर पवार, समीर सकपाळ। कालकथित अरविंद अर्जुन सकपाळ यांचे स्मरणार्थ हे चषक, हा चषक या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे, पुरस्कृत केलेला आहे। या तिघांनी अर्जुन सकपाळ, सागर पवार आणि समीर सकपाळ उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट गायक आहे कोण सांगणार आहे का? उत्कृष्ट गायक आलेत का? ठीक आहे, दोघं सर, ठीक आहे, ओके या मध्ये मध्ये
उत्कृष्ट गायक आणि विजेता स्पर्धक आहे मिस्टर समीर सदानंद जाधव। जोरदार टाळ्यांचा ओघ वाढत राहिला पाहिजे, आपल्या कौतुकांचा वर्षाव। पारितोषिक ओके, पुढील पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी निमंत्रित करतोय प्रवीण पांडुरंग कदम, सुचित कदम, सचिन आणि परेश। चला पटकन ज्यांची नावं उत्कृष्ट ढोलकपट्टू कालकथित पांडुरंग भागोजी कदम, ज्या मी मगाशी सांगितलं ज्या ट्रॉफीच्या प्रेमात मी पडलो होतो ती ट्रॉफीचा मानकरी कोण आहे पाहूया। कालकथित पांडुरंग भागोजी कदम यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेची सर्वोत्तम ढोलकपट्टू म्हणून हे पारितोषिक आणि एक सुंदर ट्रॉफी या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे। आणि या स्पर्धेचा विजेता आहे मिस्टर, नाव सांगते का कोण स्पर्धेमधून तिकडून देखील स्पर्धकांमधून मला मिळू शकेल असा अंदाज, रोहित सर। उत्कृष्ट ढोलकपट्टू मिस्टर सुनील भुवड, वैभव कलामांच ओंबळी। जोरदार टाळ्यांनी स्वागत। एका चमचमत्या ट्रॉफीचे मानकरी जी राजमुद्रा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। जोरदार टाळ्यांनी कौतुक होऊ देणारा जोरदार टाळ्यांनी उत्कृष्ट ढोलकपट्टू हे पारितोषिक या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे। चला, यामध्ये एकूण 5 स्पर्धकांनी भाग घेतला होता, त्यातील 3 स्पर्धक या स्पर्धेचे मानकरी ठरतील आणि अचूक सांगण्याची संधी 2 स्पर्धकांना मिळणार आहे। कारण 2 स्पर्धक मी जाहीर केले, 3ऱ्या क्रमांकाचा आणि 2ऱ्या क्रमांकाचा। तर पहिल्या क्रमांकाचा स्पर्धक कोण असेल हे आपोआपच जाहीर होतं, त्यामुळं मी 3ऱ्या क्रमांकाचा आणि त्याच्यानंतर पहिल्या क्रमांकाचा स्पर्धक जाहीर करणार आहे। म्हणजे मग दुसरा कोण राहिलाय याच्याबद्दल मात्र द्विधा अवस्था राहते, म्हणून पहिला 3ऱ्या क्रमांकाचा स्पर्धक